चटपटीत मसालेदार ग्रेव्हीवाली अशी ही पनीर भुर्जी खायला आहे ना खूपच स्वादिष्ट लागते बरं का. अगदी टिफिनला म्हणा किंवा रोजच्या नाश्त्यासाठी जर म्हणाल ना तर खूपच भन्नाट आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. त्यासाठी बघा 2 मीडियम साईजचे कांदे, टोमॅटो आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. सोबतच कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता पावशेरभर इतकं पनीर घेतलेलं आहे. तर ती आहे ना थोडं थोडं करून किसून घेणार आहे. सर्व पनीर मात्र इथं किसून झालेलं आहे. आता मसाला बनवून घेऊया. तर 2 चमचे दही लागणार आहे. तर एका वाटीमध्ये 2 चमचे दही काढून घेऊया. सोबतच यामध्ये लागणारे मसाले दह्यामध्येच ॲड करणार आहोत. मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि सर्वात शेवटी टाकायचा आहे पावभाजी मसाला. तोही रोजच्या वापरातल्या चमच्याने आहे ना 1 चमचा टाकलेले आहे. त्याने ना खूप मस्त अशी चव येते आणि पनीर भुर्जीची चव आहे ना अधिक खुलते. तर त्यासाठी मिश्रण एकजीव करून घेऊया. आणखीन एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर तो इन्ग्रेडियंट्स म्हणजे अगदी 1 चमचा बेसन आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे खरपूस सुगंध येईपर्यंत. आणि 1 चमचा बेसन आहे ना ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे आणि मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. बेसन यासाठी टाकते की पनीरच्या भुर्जीला आहे ना मस्त असं दाटसरपणा आला पाहिजे आणि ग्रेव्हीसुद्धा खायला मस्त लागली पाहिजे. तर त्यासाठी आता गॅसवरती आहे ना कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा बटर टाकूया आणि 2 चमचे तेल टाकूया. बटर छान असं वितळलं गेलं ना की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा मात्र अगदी मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. आता कांदा मऊ झालेला आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया शिमला मिरची आणि सोबतच टोमॅटोसुद्धा. टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा तेलामध्ये आहे ना थोडीशी नरम करून घ्यायची आहे. आणि शिमला मिरची टोमॅटोसुद्धा छान असा परतला गेलेला आहे. तर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया. तीसुद्धा एखाद मिनिटभर परतून घेऊया. खूप सिंपल साध्या सोप्या पद्धतीने ही बनवली गेलेली आहे ना पनीरची भाजी खायला कमाल लागते बरं का. कधी कधी नाश्त्यासाठी आहे ना हा प्रकार नक्कीच बनवून पाहू शकता. यानंतर दह्यामध्ये टाकलेले सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले मात्र परतून घेऊया. आता वाटीमध्ये थोडाफार मसाला राहिलेला होता तर त्यामध्ये पाणी टाकून सर्व मिश्रणांना एकजीव करून ते पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे. आणि परत एकदा 1 ते 2 मिनिटासाठी आहे ना हे मसाले छान असं शिजवून घेणार आहोत. आणि एक उकळी फुटायला लागली ना की चवीनुसार मीठ टाकूया आणि किसलेलं पनीर यामध्ये ॲड करूया. तुम्हाला जर टिफिनला काही द्यायचं सुचत नसेल ना तर ही पनीरची भुर्जी आहे ना नक्कीच ट्राय करा बरं का. टिफिन आहे ना खरंच फस्त होऊन येईल. मस्त लागतो. त्यामध्ये पावभाजीचा हा मसाला टाकल्यामुळे तो फ्लेवर आहे ना खूप हवा हवासा वाटतो. किसलेलं पनीर टाकून दिल्यानंतर आहे ना सर्व मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत. यानंतर अगदी थोडं किंचितभर पाणी जरी टाकलं ना तरी चालेल. झाकण ठेवूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आहे ना वाफ काढूया. यानंतर झाकण खोलूया. मस्तच असा स्मेल येतोय. छान अशी ही पनीर भुर्जी आहे ना तयार झालेली आहे. सर्वात शेवटी टाकायचं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि असेलच तर साय टाका. मस्त भन्नाट जबरदस्त चव येते आणि खायला आहे ना खतरनाक आहे बरं का. अगदी चपातीसोबत खा, राईससोबत खा किंवा ब्रेड पावसोबत खा. 1 नंबर चव येणार बरं का. ही रेसिपी मात्र नक्कीच ट्राय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही चमचमीत मसालेदार अगदी ग्रेव्हीवाली रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.